असोसिएट पार्टनर्स स्वच्छ दाणेदार, झकास चवदार, सोनपरी भगत आणि माणके हिअरिंग सर्व्हिसेस. ऐकण्याच्या आनंदासाठी माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे आणि HDFC फेस्टिव्ह ट्रीट्स. नमस्कार. नवदुर्गा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नवदुर्गा म्हटल्यानंतर देवीचं आणखीन एक रूप आपल्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे महिषासूर मर्दिनीचं. आज अशीच एक महिषासूर मर्दिनी आपल्यासोबत इथे गप्पा मारायला आली आहे, ज्यांनी इंडियन एअरफोर्स मध्ये जाण्याचं फक्त स्वप्नच पाहिलं नाही, तर ते स्वप्न पूर्ण देखील करून दाखवलं. आणि डिफेन्स मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या मुलींना उडान घेण्यासाठी ज्या हेल्प करत असतात, अशा रिटायर्ड स्क्वॉड्रन लीडर सुप्रिया चित्रे मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. थँक्यू. कशा आहात तुम्ही? खूप छान आणि खूप एक्साइटेड आहे येस, इथे येऊन गप्पा मारायला. मला पण जेव्हा कळलं होतं की मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तेव्हा मनात एक धाकधूक सुद्धा होती आणि खूप सारे प्रश्न होते, अगदी खरं सांगायचं तर. कारण हे फील्ड असं आहे की जे आमच्यापासून कदाचित थोडंसं लांब आहे. लहानपणापासून आम्ही जास्त कलेच्या क्षेत्रात होतो, पण कधी डिफेन्समधल्या कोणाशी मी आत्तापर्यंत बोलली नाही आहे किंवा चर्चा केली नाही आहे. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हाच असेल आणि आय एम शुअर की तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हाच पहिला प्रश्न विचारला जात असेल. इंडियन एअरफोर्समध्ये जाण्याचं स्वप्न कुठून निर्माण झालं आणि या फील्डकडे कशा काय वळलात तुम्ही? इनफॅक्ट गौतमी, सगळ्यात पहिला प्रश्न लोकांचा हा असतो की तुमच्या घरातून कोण होतं या फील्डमध्ये, किंवा कोणाकडे बघून तुम्ही गेलात. आणि स्टोरी इतकी म्हणजे आयरनी अशी आहे की माझ्या घरात कोणीच नाही आहे. ॲब्सोल्युटली दूरदूरपर्यंत कोणीच डिफेन्समध्ये नव्हतं. मी एक प्युअर सिव्हिल बॅकग्राऊंडमधून आलेली आहे. माझं घर जे होतं ते आर्टिलरी सेंटर, आता तुम्हाला माहीत असेल की नाशिकला खूप मोठं एरिया आहे जो आर्टिलरी सेंटरचा आहे, जिथे आर्मीचे लोक असतात आणि तिथे प्रॉपर फ्लाईंग होतं, म्हणजे आर्मीचं फ्लाईंग तिथून होतं. सो त्याच्या अगदी लागून माझं घर होतं. आणि रोज शाळेतून आल्यानंतर हा टाइमपास असायचा की विमानं उडताना आणि लँड होताना बघायची आणि मोजायची. आणि कुठेतरी एक 3री-4थीत असतानाच मी ठरवलं होतं की मला पायलट व्हायचं आहे आणि मला युनिफॉर्म घालायचं आहे. आणि युनिफॉर्म आणि पायलट याचं कॉम्बिनेशन म्हणजे ऑब्व्हियसली इंडियन एअरफोर्स. तो तिथे कुठेतरी तो ट्रिगर सुरू झाला. आणि मग त्याच्यानंतर मी NCC कॅडेट होते, मी बॅडमिंटन प्लेयर होते, भरपूर फिजिकली बरेच ॲक्टिव्हिटीज होत्या. सो त्याच्यामुळे कुठेतरी ते नंतर डेव्हलपसुद्धा झालं. बट आय थिंक इट स्टार्टेड फ्रॉम देअर, तिथून सुरू झालं. पण आता तुम्ही म्हणालात की घरचं कोणीच या बॅकग्राऊंडचं नव्हतं. सो मला यात असं वाटतं की घरच्यांचा सपोर्ट, कारण आता अगदी खरं सांगायचं तर मी जर का रात्री उशिरा घरी येत असेल तर माझी आई मला 50दा फोन करून सांगते, नाही नाही रात्री उशिरा नको येऊस. हां, जेव्हा एअरफोर्समध्ये तुम्ही जाणार आहात तेव्हा घरनं नक्कीच ती धाकधूक कुठेतरी असणार आणि तो सगळा सपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा ठरला असणार. तर तो कसा होता? सो हो, आई खूप घाबरली होती. म्हणजे जेव्हा मी तिला सांगायचं की मी पायलट होणार आहे तेव्हा ती तो विषय कधी कधी टाळायची पण, की हो हो ठीक आहे, मोठं झाल्यावर बघू वगैरे असं व्हायचं. पण थँकफुली खूप जास्त प्रोग्रेसिव्ह आणि सपोर्टिव्ह फॅमिलीमधून मी आले. म्हणजे कधीही मुलींनी हे करायला नको किंवा तुम्ही हे रात्री उशिरा बाहेर नको पडायला, किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर नेहमी माझ्या वडिलांचा हा होता की तुम्ही जर स्वतःला प्रोटेक्ट करायला तयार आहात तर इट इज ओके, बट यू हॅव टू प्रिपेअर युअरसेल्फ. हो, आणि सपोर्ट तर म्हणजे मुलांना जनरली तो सपोर्ट पटकन मिळतो. म्हणजे मुलगा जर का उद्या म्हणाला की मला आर्मी जॉईन करायची आहे तर त्याला पटकन सपोर्ट मिळेल आणि सगळेजण त्याच्या पाठीशी उभे असतील. पण मुलींच्या बाबतीत, आणि तेही इतक्या वर्षांपूर्वी, हे खूप रेअर असेल. ॲब्सोल्युटली. इनफॅक्ट लेट मी टेल यू, ते आत्तासुद्धा रेअर आहे तसं बघितलं तर. कारण काय होतं, आत्ता बिकॉज अकॅडमीमध्ये मी अकॅडमी सुरू केली, मुलींचं ट्रेनिंग होतं, तिथे खूप पेरेंट्स येतात माझ्याकडे आणि खूप डेस्परेट असतात की नाही नाही तुम्ही मुलींना ट्रेन करा आणि त्यांना पाठवा, आम्हाला त्यांना युनिफॉर्ममध्ये बघायचं आहे. पण मला असं नेहमी त्यांना सांगावंसं वाटतं सगळ्यांना की तुम्ही लहानपणापासून मुलींना कसं ट्रेन केलं आहे त्यांनी खूप फरक पडतो की त्यांचा पुढचा प्रवास कसा होणार आहे, एस्पेशली जेव्हा ते एका करिअरमध्ये जातात तेव्हा. आता जर डिफेन्ससारखी कुठलं एरिया तुम्हाला सिलेक्ट करायचं तर ऑब्व्हियसली तुमची मुलगी बोल्ड असली पाहिजे, करेजियस असली पाहिजे, ब्रेव्ह असली पाहिजे. आणि इतक्या पुरुषप्रधान अशा एका जर तुम्ही करिअर चूज करताय तर त्याप्रमाणे तिची पर्सनॅलिटी सुद्धा असली पाहिजे टू फेस एनी काइंड ऑफ चॅलेंज.
आता वाण्याकडे जाताना तुम्ही तिच्या भावाला बरोबर पाठवता की 10 वर्षाची मुलगी आहे, 3 वर्षाचा मुलगा चाललाय बरोबर तिच्या, की नाही दादाला घेऊन जा बरोबर. आता अनकॉन्शियसली आपण मुलींना कुठेतरी हे शिकवतो की तुम्ही डिपेंडंट आहात. एक्झॅक्टली. वेराज त्या 3 वर्षाच्या मुलाला एकदम तो खरंच दादा झाल्यासारखं वाटतं की मी म्हणजे काही करू शकतो. हे जे आपण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मुलींना ट्रेन करत असतो, हे कुठेतरी आपण कमी केलं आणि त्याच्याऐवजी थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड केला त्यांच्यामध्ये सुद्धा, तर मला असं वाटतं की तो सगळा प्रवास त्यांच्यासाठी खूप सोपा होणार आहे. कारण दॅट इज वेअर वी आर लॅगिंग. तुम्ही आता ट्रेनिंग बद्दल बोललात, त्या सगळ्या प्रवासाबद्दल बोललात. तुमचा प्रवास तो सगळा कसा होता? कारण आय एम शुअर की तुम्ही त्या काळात एकतर खूप कमी मुली यामध्ये येतात, खूप कमी मुलींना घरनं हा सपोर्ट मिळतो डिफेन्समध्ये जाण्याचा. तुमचा सगळा ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स कसा होता एक मुलगी म्हणून स्पेशली? एकतर पहिली गोष्ट म्हणजे खूप चांगलं झालं की माझं कोणी बॅकग्राऊंड नव्हतं ह्याच्यामधून. कारण मला ट्रेनिंग किती टफ असतं हे जर आधी कळलं असतं तर बहुतेक मी जॉईन नसतं केलं घाबरूनच. कारण जेव्हा मी एक्झाम्स देत होते एअरफोर्ससाठी तेव्हा मला असं वाटायचं की हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे रिटन एक्झाम दिली, खूप डिफिकल्ट, ठीक आहे ती क्लिअर झाली. त्याच्यानंतर मग SSB इंटरव्ह्यू दिला, तो क्लिअर झाला. मला वाटलं ओके मेजर पार्ट इज डन. मग मेडिकल झालं, ते क्लिअर झालं, ओके आता तर झालो आहे, म्हणजे आपण ऑफिसर झालो आहे. ज्या दिवशी मी एअरफोर्स अकॅडमीमध्ये गेले त्याच्यानंतरचा जो 1 वर्षाचा प्रवास आहे तो माझा सगळ्यात सुंदर, सगळ्यात मेमोरेबल आणि ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास होता अख्खा. म्हणजे एका सिव्हिलियनमधून जेव्हा तुम्ही डिफेन्स ऑफिसर होता, तो जो अख्खा प्रवास आहे तो कितीही खडतर का असेना पण इट रिअली ट्रान्सफॉर्म्स यू. राईट. आणि मुलगी म्हणून हो जे चॅलेंजेस आहेत ते तर होते, बट दे वर वर्थ इट. आज मी हजारो मुलींना जर तयार करू शकते की तुम्ही डिफेन्स जॉईन करा किंवा त्या माझ्याकडे ट्रेनिंग करतायत, तर ओनली बिकॉज ते ट्रेनिंग मी पाहिलं, त्याच्यामधले काही अप्स अँड डाऊन्स पाहिले, त्याच्यामध्ये काय इश्यूज होऊ शकतात ते पाहिले आणि मग त्याच्यावर ही सगळा ट्रेनिंग प्रोग्राम बिल्टअप केला. सो आय थिंक दॅट वॉज द मोस्ट ब्युटिफुल फेज ऑफ माय लाईफ. एक्झॅक्टली. म्हणजे आपण मगाशी जनरल गप्पा मारताना सुद्धा हा पॉईंट येऊन गेला होता की मुलगी आणि मुलगा हे वेगळे आहेत, म्हणजे त्यांच्या ॲबिलिटीज सेम आहेत पण ते वेगळे आहेत. सो कुठेतरी तुम्ही मगाशी जे सांगत होतात की मुलींना मुलांसारखं वागायला सांगितलं जातं, किंवा म्हणजे आता मला माहिती नाही, हे वेगळं उदाहरण आहे थोडंसं, पण मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलंय आणि मेकॅनिकलला अशाच मुली खूप कमी असायच्या आत्तापर्यंत. बरोबर. आणि कधी कधी असं म्हटलं जायचं मुलींना मेकॅनिकल कुठे जमणार आहे, काहीतरी काय. आणि असं म्हणणारे आजूबाजूला नक्की लोक तेव्हा सुद्धा असतील की जे म्हणत असतील की मुलींना डिफेन्स, मुलींना एअरफोर्स थोडी ना जमणार आहे, असं होऊच शकत नाही, म्हणजे आमच्या इतकं चांगलं ते करूच शकत नाहीत असं म्हणणारे पण आजूबाजूला होते का? आणि त्यांच्या आणि नसतील तर त्यांच्याकडनं काय तुम्हाला सपोर्ट मिळाला? इनफॅक्ट असे खरंच लोक होते. कारण मी जेव्हा एअरफोर्स जॉईन केलं तेव्हा खूप कमी इन्फॉर्मेशन सोर्स होता. इंटरनेट इतकं जसं आत्ता आहे तसं नव्हतं. मी जॉईन करेपर्यंत तर मी लेडी ऑफिसर पाहिलीसुद्धा नव्हती. मी जेव्हा अकॅडमीमध्ये गेले तेव्हा आमच्या ज्या काउन्सिलर होत्या त्या लेडी ऑफिसर असल्यामुळे फक्त मी पाहिलं की असे आपण दिसणार आहोत आणि असं आपल्याला काम करायचं आहे, तोपर्यंत काहीच आयडिया नव्हती. सो मी खूप ऑफिसर्सना भेटले, म्हणजे पण ऑब्व्हियसली सगळे मेल ऑफिसर्स आणि मोस्टली फ्रॉम आर्मी बॅकग्राऊंड. खूप लोकांनी मला असं सांगितलं की बेटा कुठे कुठे पोस्टिंग होईल, कशाला तुला ह्याच्यामध्ये जायचं आहे, नंतर तुझं लग्न होईल मग तुला ते डिफिकल्ट होणार आहे, त्याच्यापेक्षा तू UPSC कर आणि IAS हो किंवा मग असं काहीतरी कर, म्हणजे जर तुमच्या टॅलेंट असेल तर तुम्ही असं काहीतरी फील्ड चूज करा, असं खूप लोकांनी मला सांगितलं. पण युनिफॉर्मचा तो होता कुठेतरी पॅशन आणि समहाऊ इट हॅपन्ड. बट मला असं नेहमी वाटतं की अशा कितीतरी मुली असतील ज्यांना असं सांगितल्यामुळे डिमोटिवेट होऊन त्यांनी ते फील्ड सोडून दिलं असेल. वेअरॅज इट इज अ व्हेरी ब्युटिफुल फील्ड, खूप सेफ, सिक्युअर, रिस्पेक्टफुल असं फील्ड आहे आणि मला वाटतं मुलींसाठी खूप सुंदर करिअर आहे. पण अशा एक्सपिरियन्सेस आल्यामुळे मला खूप जणांनी ते सोडलं असू म्हणजे असलं असेल, मला नाही माहीत. उडान सारखी इन्स्टिट्यूट सुरू करावी हा विचार याच सगळ्या गोष्टींमधनं आला का? आणि त्याच्या मागची भावना काय होती? कारण 10 वर्ष एअरफोर्समध्ये काम केल्यानंतर ते सोडून तुम्ही पुढे एक पूर्ण वेगळी वाट चोखाळलीत, म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटत नाही कारण खास मुलींसाठी अशा कुठल्या ट्रेनिंग संस्था आहेत म्हणून. तुम्ही त्याबद्दल जास्त चांगलं सांगू शकाल ॲक्च्युली, कारण तुम्ही मगाशी हेही सांगत होता की NDAची सुद्धा आता पहिली मुलींची
बॅच Yes, yes. म्हणजे त्याची नोंदणी सुरू झाली आहे म्हणून. अगदी. तर या सगळ्या याच्यात मुलींसाठी खास वेगळं सुरू करावं ही एकतर हिंमत येणं, त्याच्यासाठी तुम्हाला सलाम. थँक्यू सो मच. आणि त्याच्या मागचं रिझन काय होतं तुमचं? ओके, सो मी जेव्हा जॉईन केलं एअरफोर्स, त्याच्या आधी मला नेहमी असं वाटायचं की जर मला आधीपासून ट्रेनिंग मिळालं असतं तर मला बहुतेक खूप गोष्टी सोप्या झाल्या असतात तिकडे. मी 23व्या वर्षी एअरफोर्स जॉईन केलं आणि तेव्हा जे आपण फिजिकली सगळं किंवा मेंटली जो काही स्ट्रेन घेण्याची जी आपली कपॅसिटी असते ती थोड्या लहान वयात अजून जास्त असते. आणि तेव्हापासून जर आपल्याला नीट ट्रेनिंग मिळालं तर बहुतेक तेव्हापर्यंत आपण खूप चांगले प्रिपेअर होऊ शकतो, हे मला नेहमी वाटायचं. पण जेव्हा मी रिटायर झाले आणि मी खूप संस्थांबरोबर काम केलं, बाहेर पण बघितलं कसं चाललंय, डिफेन्स फोर्सेसमध्ये मुलींचं येण्याचं काय प्रक्रिया आहे, ही सगळी मी जेव्हा नीट बघितली तेव्हा मला हे सुद्धा जाणवलं की अशा खूप लोक आहेत किंवा संस्था आहेत जे मिलिटरीचं नाव यूज करून चुकीचं ट्रेनिंगसुद्धा देत आहेत. आता मिलिटरी खूप क्लोज कम्युनिटी आहे आणि जनरली मीडियाशी किंवा लोकांच्या समोर इतकं इझिली ते येत नाही. सो म्हणून खूप गोष्टी आहेत ज्या मिथ्स आत्तासुद्धा पेरेंट्सच्या डोक्यात आहेत आणि कोणाशी बोलायचं, कोणाशी डिस्कस करायचं, कोणाला जाऊन विचारायचं हे अजूनही लोकांना समजत नाही. ज्या लोकांनी कधीच मिलिटरी पाहिलेली नाही असे लोकसुद्धा गायडन्स देतात आणि त्याच्यामुळे खूप लोकांचं नुकसान होतं, एस्पेशली मुलींचं. बरोबर. कारण खूप लेडी ऑफिसर्स बघायला नाही मिळत त्यांना किंवा ॲक्सेस पण नाही मिळत इझिली. सो हा कुठेतरी थॉट प्रोसेस होता आणि त्याच्यामधून उडानची एक कन्सेप्ट आली की जर एक इन्स्टिट्यूट अशी असेल आपल्या देशात की जी मुलींसाठीच काम करते, अगदी बेसिकपासून म्हणजे 4वी-5वीच्या वयापासून त्यांचं फिजिओलॉजी, त्यांची सायकोलॉजी, सोशल जे ॲटमॉस्फिअर आहे ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून मग एक ट्रेनिंग प्रोग्राम बनवते आणि हळूहळू त्यांना प्रिपेअर करते फॉर अ चॅलेंजिंग करिअर, सो दॅट जेव्हा ते त्या वाटेवर असतात, जेव्हा त्या थ्रेशोल्डवर असतात की आता आपल्याला चूज करायचं आहे करिअर, तेव्हा त्या कॉन्फिडंट असतील, तेव्हा त्यांना माहिती असेल की काय एक्सपेक्ट करायचं. सो तिथे सुरू झालं. खूप लाईक माइंडेड लोक जोडले गेले. काही माझे कोर्समेट्स, काही माझ्या सिनियर्स आहेत ज्यांनी खूप उडानला उचलून धरलं आणि आता आम्ही 16 लोकांची आमची टीम आहे ज्याच्यात सायकोलॉजिस्ट आहेत, ड्रिल इन्स्ट्रक्टर्स आहेत, लेडी ऑफिसर्स आहेत आणि या सगळ्या जणी एकत्र काम करत आहेत. सगळ्या जणी म्हणजे सगळ्या लेडीज आहेत उडानमध्ये, कारण आम्हाला रोल मॉडेल्स लेडीजच ठेवायच्यात. एक्झॅक्टली. मुलींना कळलं पाहिजे की आपण कसे दिसणार आहोत, आपण कसे वागणार आहोत, आपण काय करणार आहोत पुढे आणि काय एक्सपेक्ट करायचं. सो म्हणून ही सगळी धडपड. आणि हा खूप म्हणजे मी जेव्हा उडानबद्दल सगळं वाचलं तेव्हा मलाच खूप भरून आलं की एक असा काहीतरी इनिशिएटिव्ह चालू झाला आहे आणि जिथे तुम्हाला खूप सुरुवातीपासून म्हणजे आपण म्हणतो ना की अनेक जण लहानपणापासून मुलांना लहानपणापासून शिकवलं जातं की तुझे आर्मी में जाना है, तुला मोठं होऊन सैनिक बनायचं आहे. पण मुलींना हे आपल्याकडे अजूनही सांगितलं जात नाही. तर त्या सगळ्यांसाठी आय गेस ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपण मगाशी बोलत होतो तुम्ही स्वतः सायकोलॉजी मध्ये ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे, SP कॉलेजमधूनच झालं, माझंही तेच कॉलेज होतं. सो सायकोलॉजी या विषयात ग्रॅज्युएशन केल्यानंतर कुठेतरी त्या मुलींबरोबर सुद्धा कनेक्ट व्हायला किंवा इवन तुम्ही जेव्हा इंडियन एअरफोर्समध्ये होतात तेव्हा सुद्धा त्यांच्याशी, कारण आपण म्हणतो ना की तुम्ही फिजिकली कितीही फिट असाल, इथून जर का तुम्ही फिट नसाल तर काहीच घडू शकत नाही. म्हणजे तुम्ही पण सांगितलं की 2-3 सेकंदात तुम्हाला तिथे वरती हवेत असताना डिसिजन घ्यायचे असतात. जर का इतकं स्ट्रॉंग नसाल तर ते डिसिजन घेतलेच जाणार नाही. तर कुठेतरी एक सायकोलॉजीच्या साईडनी सुद्धा तुम्हाला त्यांच्याशी कम्युनिकेट करायला सोपं पडतं का, किंवा तुम्ही एक आई म्हणून सुद्धा आणि एक इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा या दोन्हीही भूमिका कशा तुम्ही पार पाडत असता? खरं म्हणजे खूप फायदा होतो. कारण कसं आहे, कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पुरुषांचा आणि स्त्रियांचा थोडासा वेगळा असतो. आपण एकच गोष्ट जेव्हा प्रोसेस करतो ना तेव्हा आपल्या जे आपण आधी शिकलोय, प्रिव्हियस लर्निंग्स आहेत किंवा आपल्याला जे काय घरातून सांगितलंय त्या हिशोबाने आपण कुठल्याही गोष्टीकडे बघतो. आणि कॉन्फिडन्स हा जो प्रकार आहे हा जसा मुलांमध्ये खूप इझिली डेव्हलप केला जातो, त्यांना गेम्ससाठी प्रोत्साहन दिलं जातं, त्यांना कॉम्पिटेटिव्ह होण्यासाठी जे प्रोत्साहन दिलं जातं ते कम्पॅरेटिव्हली आपल्या सिस्टममध्ये मुलींसाठी नाहीच आहे. सो तिथे मला सायकोलॉजीचा खूप
फायदा झाला. ऑल्सो माझ्या टीममध्ये पण बरेच सायकोलॉजिस्ट आहेत जे कंटिन्युअसली ह्याच्यावर रिसर्च करत असतात, टेस्ट डेव्हलप करत असतात, मुलींबरोबर काम करत असतात टू अंडरस्टँड की कुठल्या कुठल्या अशा जागा आहेत जिथे आपण त्यांना खरंच मदत करू शकतो. सो मला वाटतं की डिग्रीचा डेफिनेटली फायदा झाला. आणि ड्युरिंग माय टेन्युअर ऑल्सो, म्हणजे जेव्हा मी एअरफोर्समध्ये पण होते, मी NDAला पोस्टेड होते ॲज अ सायकोलॉजिस्ट अँड अ ट्रेनर. मी 4.5 वर्षाचं टेन्युअर NDA मध्ये केलं आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये. सो डेफिनेटली फायदा खूप झाला. आणि माझा म्हणजे इन जनरलच तुम्हाला हा प्रश्न होता की आत्ताच्या मुलींना, म्हणजे त्यात तुम्ही बऱ्यापैकी गोष्टी त्यातल्या सांगितल्यातच, पण आत्ताच्या मुलींना तुम्ही काय सांगाल, आणि विशेष म्हणजे मुलींपेक्षा सुद्धा त्यांच्या घरच्यांना तुम्ही काय सांगाल? कारण या सगळ्यात फक्त मुलींनी ठरवून उपयोग नसतो बरेचदा. तिच्या घरच्यांचा तिला सपोर्ट मिळणं किंवा त्यासाठी तयार केलं जाणं. सो आता माझे जर का वडील किंवा माझ्या घरातलं कोणी डिफेन्समध्ये असतं तर कदाचित मला त्यांनी तसं तयार केलं असतं लहानपणापासून. पण ज्यांना काहीही बॅकग्राऊंड नाही आहे अशा मुलींना आणि त्यांच्या घरच्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे मुलींपेक्षाही आय गेस घरच्यांना जास्त सांगण्याची गरज पडेल. माझं एवढंच म्हणणं आहे की नुसतं स्वप्न बघणं इज नॉट इनफ. तुम्हाला त्याच्यावर काम करायला लागेल, तुम्हाला डेडिकेशन असायला पाहिजे, तुम्हाला डिसिप्लिन असायला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. आणि म्हणून त्याच्यासाठी जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे. डिफिकल्ट आहे, म्हणजे मुलींच्या वेकन्सीज कमी आहेत. आत्ताच पहिली बॅच येते मुलींची, वेरॅज 2 वर्षापासून जे मुलं आत्ताच्या NDAच्या एक्झामसाठी तयारी करतायत ते आपल्या मुली आता 1.5 महिन्यात करतायत. आणि मी 100% शुअर आहे की या मुली क्लिअर करतील सुद्धा, कारण हे 70 वर्षांनंतर घडतंय. ऍब्सोल्युटली, म्हणजे इतका वेळ ऑलरेडी या गोष्टीला लागलेला आहे. सो आता इट इज अ टाइम टू ऍक्च्युअली पुट इन लॉट ऑफ हार्ड वर्क सो दॅट जे पुढचे जनरेशन्स आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी खूप सोप्या होणार आहेत. बरोबर. आत्ताच्या मुली करतायत, नाही करत अशातला भाग नाही, पण अजूनही भीती आहे, अजूनही कॉन्फिडन्स थोडासा कमी आहे, अजूनही असं वाटतंय आपण करू शकू का नाही करू शकणार. सो ह्या जर सगळ्या गोष्टी थोड्याशा ट्विक केल्या आणि घरातल्यांनी थोडंसं त्यांना सपोर्ट आणि मदत केली हे करायला, तर आय एम शुअर स्काय इज द लिमिट. आपण कुठल्या कुठे जाऊ. सगळे ते स्टिरिओटाईप मोडण्याची कुठेतरी आता गरज आहे. म्हणजे हे फील्ड आपण असं म्हणू शकतो की मेल डॉमिनंट फील्ड होतं. अशी अनेक इतरही फील्ड्स आहेत, पण हे स्पेसिफिकली मेल डॉमिनंट फील्ड आहे. तिथे आता कुठेतरी नव्या रूपात उदयाला येण्याची गरज आहे. आणि आय एम शुअर की उडान त्याच्यासाठी खरंच म्हणजे मुलींना मोठ्या आकाशात झेपा घेण्यासाठी खूप जास्त मदत करत आहे. आणि घरच्यांनी पण कुठेतरी वुमन एम्पॉवरमेंट ही फक्त फिजिकल नसून कुठेतरी माइंडमधनं आहे, स्वतः आपण बदलण्याची कुठेतरी गरज आहे आणि स्वतःला स्ट्रॉंग करण्याची सुद्धा गरज आहे. तू खूप सुंदर आत्ता शब्द वापरलास ना, वुमन एम्पॉवरमेंट. व्हेन वी से एम्पॉवरमेंट, माझं म्हणणं आहे की आपल्याला एम्पॉवर करायची गरज कोणाला पडते जे आपण बिलीव्ह करतो की ते एम्पॉवर्ड नाही आहेत. आपण कधी जसं वुमन एम्पॉवरमेंट तसं मॅन एम्पॉवरमेंट कधी म्हणतो का? कारण आपण हे कन्सिडर करतो की मेन आर एम्पॉवर्ड. So rather than woman empowerment, let's call it inspiration. We have to inspire the women in them की तुम्ही करू शकता. ते इन्स्पिरेशन इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही आपण कोणालाच जाऊन एम्पॉवर नाही करू शकत. पॉवर इज विदिन, यू जस्ट हॅव टू टेक इट आउट. येस. सो मला वाटतं हे काढूनच टाकूया एम्पॉवरमेंट. नाही सांगितलं तुम्ही, सिरियसली आपण हे म्हणायलाच नाही पाहिजे. याच्या पुढे वुमन एम्पॉवरमेंट का वेगळं म्हणायचं? आपण ऑलरेडी आहे आतमध्ये, ते फक्त ते बाहेर काढायचंय, फक्त आणण्याची गरज आहे कुठेतरी. सो कार्यक्रमाच्या शेवटाकडे मला एक तुम्हाला प्रश्न म्हणण्यापेक्षा बाकी आपण सगळ्याच गोष्टींबद्दल बोललो, पण मला खूप वेळापासून एक क्युरिओसिटी होती जी मी मगाशी पण नाही बोलले आपल्या गप्पा चालू असताना. पण एखादा असा अनुभव तुमचा तुम्ही इंडियन एअरफोर्समध्ये असताना किंवा उडान सुरू करताना की जो तुम्ही आयुष्यात कधीच विसरू शकत नाही, असा एखादा क्षण किंवा असा एखादा अनुभव ज्याच्याबद्दल आम्हाला खरंच ऐकायला आवडेल. मी खूप हार्डकोर फ्लाइंग ऑप्टी होते, म्हणजे मला पायलटच व्हायचं होतं. आणि जेव्हा माझं पहिलं सिलेक्शन झालं तेव्हा माझ्या मेडिकलला, म्हणजे सगळे आधीचे सगळे टेस्ट क्लिअर झाले आणि मेडिकलला माझी सीटिंग हाईट कमी पडली 1.5 सेंटीमीटर. आणि 1.5 सेंटीमीटरमध्ये माझं रिजेक्शन झालं त्या पर्टिक्युलर टेस्टमध्ये. आणि मग मी परत आले, मी खूप रडले, म्हणजे मला नेहमी तेच करायचं होतं आणि मला ते नाही करता आलं, म्हणून मला खूप वाईट वाटलं.
पण कुठे ना कुठे एअरफोर्स जॉईन करायचा थोडासा किडा होताच डोक्यात. मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं SP कॉलेजमध्ये आणि मग मी एज्युकेशन ब्रँचला परत जॉईन झाले. जेव्हा मला पहिली एक्सपिरियन्स सॉर्टी मिळाली, म्हणजे पहिल्यांदा मला विमान हातात घेता आलं. तिथे सगळ्यांना एक्सपिरियन्स सॉर्टी मिळते, म्हणजे सगळे कॅडेट्स फ्लाय करू शकतात अकॅडमीमध्ये. दॅट वॉज द मोस्ट ब्युटिफुल मुमेंट ऑफ माय लाईफ, बिकॉज आय वॉन्टेड टू फ्लाय. At least I got an experience of being in the air, having the entire aircraft in my hands. खूप मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं झालं. आणि दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग, जेव्हा मी कमिशन झाले, म्हणजे जेव्हा मला खांद्यावर स्ट्राइप्स लागले, माझे आई वडील होते, माझ्या दोघी आज्या होत्या तिकडे. सो आय थिंक हे 2 मुमेंट्स जे होते ते खूप प्रेशियस मुमेंट्स आहेत. खूप कमी लोकांना ते अनुभव करायला मिळतात आणि खूप सुंदर आहेत. आणि मी माझ्या मुलींना नेहमी सांगत असते की यू शुड स्ट्राईव्ह फॉर दिस, कारण हे सगळ्यांना अनुभव करता नाही आहेत. बाकी सगळे प्रोफेशन्स तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, पण दिस इज समथिंग देशाची सेवा करायला सगळ्यांना नाही मिळत नाही, आणि सगळ्यांना ते जमतही नाही आणि सगळ्यांना ते मिळतही नाही. आणि जे ते करतात त्यांच्याबद्दल पूर्ण देश त्यांच्या पाठीशी असतो. आणि याच्यासारखं रिस्पेक्टफुल फील्डच जगात नाही आहे असं मी म्हणेन. मला एक अगदी आम्ही या कार्यक्रमाची एक की पॉईंट आहे आमचा, की प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक नवदुर्गेसाठी मी एक गाणं डेडिकेट करते. सो मला कार्यक्रमाच्या शेवटी तुमच्यासाठी एक गाणं डेडिकेट करायला आवडेल. आणि त्याही आधी खूप थँक्यू, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात, आमच्याशी इतक्या छान मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. आणि अशा अनेक मुलींना तुम्ही प्रेरणास्थान आहात आणि त्यांनी सुद्धा अशीच आयुष्यभर झेपा घेत राहाव्यात आणि उडान त्यांची खूप मोठी असावी. थँक्यू. त्यामुळे शेवट आपण त्या गाण्याने करूया प्लीज. ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके. मंजिल मुश्किल तो क्या, धुंधला साहिल तो क्या, तन्हा ये दिल तो क्या हो. ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके. थँक्यू सो मच. थँक्यू. असोसिएट पार्टनर्स स्वच्छ दाणेदार, झकास चवदार, सोनपरी भगत आणि माणके हिअरिंग सर्व्हिसेस. ऐकण्याच्या आनंदासाठी माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे आणि HDFC फेस्टिव्ह ट्रीट्स.